तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीमधील अर्थ खात्यावरून सध्या मतभेद चव्हाट्यावर आले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते। या दौऱ्यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते त्यांच्या स्वागतासाठी आणि कार्यक्रमांना उपस्थित होते। मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या संपूर्ण कार्यक्रमामधून गैरहजर राहिल्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं। त्यानंतर शहांनी सुनेत्रा पवारांना भेट नाकारली, त्यामुळे राष्ट्रवादीला अर्थखाते मिळण्याची शक्यता कमी असल्याचं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलं आहे। दरम्यान रोहित पवारांच्या या वक्तव्यावर दरेकरांनी टीका केली आहे। अमित शाह साहेब मुंबईत आले होते आणि त्यांनी भेट सुनेत्रा काकींना नाकारली, त्यामुळे एवढं महत्त्वाचं खातं मिळेल असं वाटत तरी नाही। खरं तर हक्क हा अजितदादांच्या पक्षाचा आहे। अजितदादा नसताना मात्र कुठं ना कुठंतरी हळूहळू त्या पक्षाची ताकद कमी करण्याचा भाजपने प्रयत्न केला। हे आम्ही अनेक वेळा त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे ते जर डिपार्टमेंट हातात आलं तर मग बऱ्याच महत्त्वाच्या नाड्या हातामध्ये येतात आणि ते भाजपला नको असावं, एकनाथ शिंदेंना पण नको असावं, म्हणून त्यांना मिळेल असं मला तरी वाटत नाही। त्याला भांडावं लागेल, त्याला ताकद दाखवावी लागेल। एक तर अमित शाह रोहित पवारांना विचारून भेटी देत असतील किंवा त्यांचं बोलणं झालं असेल की भेट नाकारली म्हणून, तुम्हाला मला ते माहीत नाही आहे। आता त्या ठिकाणी अर्थमंत्री पद काय करावं काय नाही करावं हा सरकारचा विषय आहे, परंतु मला वाटतं भविष्यवेत्ते रोहित पवार हल्ली व्हायला लागलेले आहेत। जी गोष्ट माहीत नाही तर अंदाजे आपलं काहीतरी ठोकायचं, मीडियात चर्चेत राहायचं, याच्या पलीकडे काय नाही आहे।